मना जवळेकर याच्या दशक्रिया विधीनिमित्त जमलेले सर्व दुःखांकित जनसमुदाय, बंधू आणि भगिनींनो, महाराजांनी प्रवचन रूपी सेवा समर्पित केली. गाडा मालक, गाडा शौकीन आणि अनेक कार्यकर्त्यांना ज्यांना संधी मिळाली त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि भावना व्यक्त करत असताना ज्या बैलाबद्दल बोललं गेलं त्यांच्या जुन्या आठवणी या प्रामुख्याने सगळेच जण सांगत होते. कधी टाळ्या वाजत होत्या. राहुल जाधव भावनिक बोलले. अनेकांच्या डोळ्यातून अश्रूही आले. पुसणार असेल कोणी तर डोळे भरून यायला अर्थ आहे, आणि कुणाचे डोळेच भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. ज्या बैलासाठी आपण 4 अश्रू ढाळू शकता ना, याच्या पलीकडचं मोठेपण असूच शकत नाही, हे तुमच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळतं. राजू शेठचा उल्लेख केला. महाराजांनी राम लक्ष्मणाच्या जोडीचा उल्लेख केला. पण मला राम लक्ष्मणाच्या जोडीपेक्षा सुद्धा राम भरताची जोडी मला या दोघा भावांच्या मध्ये दिसते. कारण बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात राजू शेठनी बैल जुंपला का नाही मला माहित नाही, पण अहोरात्र कष्ट करून आपला भाऊ मोठा झाला पाहिजे ही जी भावना असते ना, त्याला फार मोठं मन लागतं, आणि ते बाळासाहेबांच्या मनामध्ये. आणि या गावामध्ये अजून एक इतिहास पहा, म्हणजे इथं अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आहे, वाडा आहे. अनेक राज्यकर्ते शतकर्ते निर्माण झाले, परंतु खंडोजी होळकर गेल्याच्या नंतर पांढरी साडी परिधान करून हातामध्ये शंकराची पिंड आणि बेलाचं पान घेऊन हे राष्ट्र जगलं पाहिजे, आणि 7 समुद्रा पलीकडे ज्यांची दहशत पेशव्यांची होती त्या पेशव्यांना 1 रुपयाची सुद्धा भीक न घालता स्वतःचं राज्य उभं केलं. त्या अहिल्यादेवी होळकरांचा वाडा आज आपल्याला दिसतो आहे. त्याचं समाधान एकच आहे, भगतसिंग त्या ठिकाणी राजगुरूची ही भूमी आहे. इतिहास या तालुक्याला नवा नाही, आणि त्याच्या माध्यमातून आज आपल्याला दिसतोय एक जनावर किती मोठं होऊ शकतं. राजू शेठ फार धूर्त माणूस आहे, सोनाराचा पोरगा आहे. त्यांना माहिती होतं भावकी येईल गावकी येईल का नाही मला माहित नाही, पण त्यांनी अशी भावकी तयार केली. अशी भावकी तयार केली की या गावातल्या सूर्य पाटलाच्या पोराने सुद्धा मनाच्या दशक्रियाच्या दिवशी आपले केस वेपन केले. भावकी लवकर केस वेपन करत नाही, सोपं नाही. मी लय पाहिले राजकारणामध्ये की स्वतःचा भाऊ गेल्याच्या नंतर, आई गेल्याच्या नंतर, बाप गेल्याच्या नंतर सुद्धा केस वेपन केली नाही. बोलतात लय मोठे मोठे इथे येऊन. सगळ्यांची मी उदाहरण सांगू शकतो, सगळ्यांची. लय कुणी बसला असेल त्याची सुद्धा सांगू शकतो, मी लय पाहिलेली. पण मला एक आठवतं की सोनाराचा बैल जावा आणि सूर्यपाटलाच्या पोराने केस काढावे, याच्यापेक्षा आश्रूस केस किती भावकी, हीच भावकी. सोनाराचा पोरगा या तालुक्यामध्ये सभापती होतं. या तालुक्यामध्ये या गावामध्ये काही भावकी नसताना सरपंच, पंचायत समितीची सदस्य, एवढं सोपं नाही. पंचायत समितीला उभं राहिली की लोक भावकीची डोकी गिनतात. किती भावकी याची? 1 2 3 4. राजू शेठ हुशार आहे, एकच मन निर्माण केला, त्याच्या मायला सगळीच लोक मागे लागली. कोणाच्या दाव्याला एवढी गर्दी झाली महाराष्ट्रामध्ये दाखवा मला. कधीच एवढी गर्दी झाली नाही जयशिंगराव, आणि होणारही नाही. कारण त्याला जातीचं लागतं, जातीचं. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काय केलं ना राजू शेठनी, काही माणसं जोडायची नाही, काय नाही, चट माणसं येतात. बघ किती माणसं आले. त्याचं कारण एक आहे, पूर्वी शेती असायची, ज्याच्या घरापुढे मोठी वळई ना तो मोठा शेतकरी, ज्याच्या दावणीला बैल मोठी ना तो मोठा शेतकरी.
ते आपल्याला दिसतंय. सोनाराच्या पोराकडे एवढी बैल आहे, कोणत्या तालुक्यात बैल आहे, लई शेतकरी पट्टीचे 2-2 एकरावाले. त्यांना माहिती आहे कुठं बोट घालायचं म्हणजे नेमकं येतंय बरोबर. आणि एवढं प्रेम करणारी माणसं तुम्ही पहिल्यांदा मी पाहिली. गाडा चालवण्यासाठी किंवा गाड्यांचा घाट चालू करण्यासाठी अनेकाने दंड थोपटले. यांनी सांगितलं किती जणांनी प्रयत्न केले माहिती नाही, पण गाडा मालकाची ताकद एवढी होती की भले भले राज्यकर्ते गुडघ्यावर आले आणि त्यांना ते चालू करावं लागलं. तुमच्यावर प्रेम नाही, तुमच्यावर अजिबात प्रेम नाही. लोक खाजगीत काय बोलतात तुम्हाला माहित नाही. लय भारी लोक म्हणतात गाडीवाली आहे जरा समजून, लय इडी असते ती. इथं काय बोलायची ताकद आहे त्यांची. इथं म्हणणार गाडासारखा असा माणूस नाही, असा प्रेक्षक नाही, असा 20 वर्षाची मुलं नाही, बाहेर गेली नाही कळतं की नाही कशाला फिरते ती. असे भारी पुढारी असते. त्याच्यापैकी मी नाही बरं का, म्हणजे कारण मी पाहिलं आणि मी सगळ्यांचे 2-2 रुपये इथे घेतले. दारून वापगावला ते लोहाराचं म्हातारा असायचं कुस्त्या लावायला. बाबू दादा 2 रुपये काढायचं, कोणाचं पोरग इथे बांधलाचं पोरग यायला 2 रुपये द्या रे. मी नाही वापगावचे पैसे गोळा केले, कारण हे गाव मी खूप पूर्वीपासून पाहिलेलं आहे. आणि ही जी भावना असते ना, ही भावना फार महत्वाची आहे. अनेकांना वाटतं मी आमदार व्हा, गाड्याचा घाट मारला पाहिजे, गाड्यातली लोक आले पाहिजे. रामदास ठाकूर, तुम्ही नाव नाही घेतलं, रामदास ठाकूरने मोठी यात्रा केली, चांगली यात्रा केली. आता म्हणले सॉरी ते काय तू तरी काय मला माहित नाही, पण सगळ्यांनी पहिला माणूस या गाव जिल्ह्यामध्ये ज्याला आमदार व्हायचं नव्हतं, काय नव्हतं, जिल्हा परिषद सदस्य तुम्ही स्वतःचा बाप गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही ज्याला केलं ना त्याची उतराई म्हणून बाबा राक्षेंनी पहिली घाटाची यात्रा खंडोबाच्या तिथं भरवली. कुठलाही स्वार्थ नव्हता. ही ऐतिहासिक यात्रा आणि ऐतिहासिक सुरुवात जी कुणी केली ना ती बाबा राक्षेंनी केली. कधीतरी आपण म्हणलं पाहिजे, नाही तर वनवासीच्या पोराला माणसं मानित नाही, पण कधीतरी केलं ना त्याच्याकरता गायलं पाहिजे. मग घाट पहिलं आता एवढे अनाउन्सर आहे, पण हिरामन कोळेकरांचं नाव घेतलं ना की भली भली घबरायची. सुरुवात कुणी केली? हिरामन कोळेकरांनी. ही माणसं जर एकदा माईक हातामध्ये मिळला, अरे नक्क्याला नाकेलं कुणी करावं तर हिरामन कोळेकरांनी करावं. मंगलदास बांधला आला ना, महाराष्ट्रातला असला पहिलवान, वाघ आमक तमक, माणूस बोलतच त्या ठिकाणी छाती उभं. त्या ताकद असायची, ती ताकद आज जवळेकरांनी निर्माण केली. आणि खरोखर आहे, ज्यांनी ज्यांनी गाड्यांच्या संदर्भामध्ये ज्यांनी अडचणी निर्माण केल्या ना, जशी जगामध्ये 7 आश्चर्य आहे, जगामध्ये हे 8वं आश्चर्य असलंच पाहिजे जे बैलाच्या धाव्याला एवढी लोक आलेली आहेत. त्या पाठवून, कारण मी शालेय जीवनामध्ये असताना 7वीला मला नखऱ्या नावाचा धडा होता. नखऱ्या बैल होता, नखऱ्या त्याचा धडा होता. दादा तुम्ही 15 वर्ष खासदार आहात, तुम्ही चांगलं काम केलं, आता एकच काम करा की मन्या नावाचा धडा परत एकदा पाठ्यपुस्तकात आला पाहिजे. कारण का आला पाहिजे? त्याच्यात वाईटपणा नाही. अरे पण माणसावर तर प्रेम करणारी माणसं तुम्हाला मिळतीलही कदाचित, पण बैलावर आणि जनावरांवरती प्रेम करणारी माणसं या अहिल्यादेवी होळकरांच्या या भूमीमध्ये, राजगुरूच्या या भूमीमध्ये निर्माण झाली ना, हे चित्र सगळ्यांना दाखवा आणि सांगा की बैलावर प्रेम करणारी माणसं सुद्धा असू शकतात. हे प्रेम आज जवळेकरांच्या वाड्याला आलं. आज जवळेकर तुम्ही किती श्रीमंत, तुमची किती सोन्याची दुकान मला माहित नाही, पण ज्या वेळेस तुमच्यावरती वाईट वेळ आली त्यावेळेस तुमचा एक तर सख्खा भाऊ आणि मुखी जनावर तुमच्या आशीर्वादाला उभी राहिली आणि म्हणून तुम्ही आज जिवंत आहे. तुम्हाला मारण्यासाठी काय कमी प्रयत्न नाही झाले. जवळेकर गाडला पाहिजे अशी सुद्धा देव पाण्यात घालणारी माणसं लई होती. मी त्यांचा मित्रच आहे, मला माहिती नाही बरं का, पण बोलतो कोण? बोलायचं म्हणलं की नको बाबा काहीतरी होईल. अरे होऊ दे, काय व्हायचं ते. वाघ्या म्हणला तर खातो, वाघ्या म्हणला तर खातो. पण ह्या ज्या भावना आहेत, अरे त्या राणा प्रतापांनी चेतक नावाची घोडी ठेवली, त्यांनी माणसावर विश्वास नाही ठेवला, आपल्या घोड्यावर विश्वास ठेवला आणि रान मारलं. छत्रपतींनी कृष्णा घोडी अवतारली. छत्रपतींनी काय साधे माणसं नाही ठेवली, त्यांना माहिती आहे धोका होऊ शकतो, पण मुका जनावर धोका करू शकत नाही. कृष्णा घोडी ठेवली, हा हा म्हणता कुतुबशाही बादशाही सगळे त्या ठिकाणी पणाला लावले. हे फार महत्वाचं आहे. म्हणून मुक्या प्राण्यावरती प्रेम करावं. ही काय राजकीय सभा नाही, पण कधीतरी त्या ठिकाणी जनावरांचा सुद्धा इतिहास सांगण्याची वेळ आली. आणि एवढी माणसं आता तुम्ही बाहेर जाणार आहात, सगळेजण जाणार आहात, फक्त एकच करा की मनासारखं मरण, मनासारखी माणसाची ही श्रद्धांजली ठरणार आहे. एवढंच घेऊन जात. आणि हिंदू धर्माचं संगोपन करणारा माणूस आज पुण्यातून एवढ्या मोठ्या संकटातून
आज धनंजय देसाई आले. धनंजय देसाई, मी तुमचं मनापासून कौतुक करतो. अनेक वेळा हा माणूस या हिंदू धर्मासाठी जेलमध्ये गेलेला आहे. अनेक वाऱ्या त्यांनी जेलमध्ये केलेल्या आहे आणि माझी त्यांची भेट जेलमध्येच आहे. हा जो माणूस आहे त्या माणसाला एकदा तपासा. एक केसावर जाऊ नका. बोलायला लागलं ना सरस्वती बोलती सरस्वती. तुकोबरा ज्ञानेश्वर सगळं कसं होतं प्रेम भरलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी मला असं वाटतं एवढंच सांगेल मी की चोकोबारांनी सांगितलं उस डोंगा परी रस हे डोंगा का भुललास भरली या रंगा.